करून घ्या. तर काहीच आपण आजच्या क्लासमध्ये कम्युनिटी फार्मसी आणि रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट हे दोन पॉइंट बघणार आहेत. तर मित्रांनो, कम्युनिटी फार्मसी ना यावर जर समजा एखादा क्वेश्चन विचारला ना, तर 100% मला माहिती आहे तुम्ही आन्सर बरोबर करताल. जर क्वेश्चन व्यवस्थित रीड केला ना, त्या क्वेश्चन मध्ये आन्सर इथे लपलेला असणार आहे. आता कम्युनिटी फार्मसी म्हणजे मित्रांनो, सिंपल असं तुम्ही लक्षात घ्या की मेडिकल स्टोअर म्हणजे तुमच्या घराशेजारी असेल, तुमच्या गावामध्ये असेल, जो मेडिकल स्टोअर असतो त्याला म्हणायचं मित्रांनो कम्युनिटी फार्मसी. आता या कम्युनिटी फार्मसी या थ्रू काय केलं जातं किंवा या थ्रू कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्टडी केल्या जातात. तर मित्रांनो, ही फार्मसीची ब्रँच आहे. जर तुम्ही डिप्लोम्याला बघितलं असेल तर कम्युनिटी फार्मसी यावरती एक सेपरेट बुक आहे. पण मित्रांनो, या बुक वरती ज्यावेळेस मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला जातो ना, या पॉइंट वरती ज्यावेळेस एमसीक्यू क्वेश्चन आपल्या डीएमईआरच्या एक्झाम मध्ये येतो ना, तर त्यावेळेस मित्रांनो तो एमसीक्यू क्वेश्चन आपण आपल्या नॉलेजच्या बेसिसवर आन्सर करू शकतो. म्हणजे आपण सगळे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहोत, आपण फार्मसीचे स्टडी केले, तर आपण विचार पण त्या पद्धतीनेच करायचा आहे. फार्मासिस्टचं मेन काम काय असतं की प्रिपेअर करतात मेडिसिन, आणि मेडिसिन प्रिपेअर केल्याच्या नंतर मेडिकलवाला, दुकानवाला असं आपण जसं बोलतो ना, विचार पण त्या पद्धतीनेच करा. प्रोफेशनची रिस्पेक्ट करायला पाहिजे. रजिस्टर्ड फार्मासिस्ट, केमिस्ट किंवा ड्रगिस्ट म्हणलं पाहिजे. पण आपले लोक आपल्या प्रोफेशनचं तेवढं हे नाही करत. सो आपले जो फार्मसीचं दुकान आहे किंवा मेडिकल स्टोअर आहे, तर या मेडिकल स्टोअर थ्रू कोणत्या कोणत्या गोष्टी होतात? पहिली गोष्ट मित्रांनो, ड्रग डिस्पेन्स होतात. म्हणजे आपण मेडिसिन एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीकडून परचेस करतो कमी प्राइस मध्ये, आणि त्याच्यानंतर ते आपण काय करतो, रिटेल मध्ये पब्लिक वरला सेल करतो. आणि त्याच्यानंतर पेशंट काउन्सिलिंग करतो. म्हणजे समजा एखादा पेशंट जर आपल्याकडे आला आणि त्याने समजा ओआरएस मागतोय किंवा ओव्हर द काउंटर एखादा तापेसाठी पॅरासिटामॉल मागतोय, हेडॅकसाठी एखादी टॅबलेट मागतोय, आपण काय करतो? जा बाबा प्रिस्क्रिप्शन घेऊन या असं म्हणतो का? नाही म्हणत. आपण ज्या वेळेस छोट्या गोष्टी असतात आपण काय करतो, पेशंटला काउन्सिलिंग करतो की तुला ओआरएस पाहिजे ना, हे ओआरएस घे, एवढं पाणीमध्ये टाक आणि त्याच्यानंतर तू घे. त्याच्यानंतर टॅबलेट असेल, टॅबलेट कशा पद्धतीने घ्यायचे, सिरप असेल, कुणी कुणी तर आपले लिहितात पण त्या मेडिसिन वरती लिहून देतात की हे सकाळी घे, संध्याकाळी घे. तर अशा गोष्टी आपण पेशंटची काउन्सिलिंग करतो. त्याच्यानंतर प्रोव्हाइडिंग हेल्थ केअर सर्व्हिसेस, आपण काय करतो मित्रांनो, हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. कशा? जनरल पब्लिकला करतो. रिटेल फार्मसीज, मेडिकल स्टोअर लोकेटेड इन रेसिडेंटल अँड कमर्शियल एरिया. आता हे आपण मेडिकल स्टोअर किंवा कम्युनिटी फार्मसी कुठे असते मित्रांनो, तर ही आपल्या गावामध्ये जिथे आपलं चालेल पॉईंट तसं टाकतो. आजकाल तर भरपूर झाले, तो विषय वेगळा. ठीक आहे. आता जर प्रोफेशनली आपण बघितलं रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, आता मी जे डिस्कस केलं तेच आहे. डिस्पेन्सिंग प्रिस्क्रिप्शन ड्रग्स, म्हणजे जे बी प्रिस्क्राईब केलेले ड्रग आहेत ते डिस्पेन्स करण्याचं काम फार्मासिस्टचं असतं. त्याच्यानंतर दुसरं जर काम बघितलं पेशंट काउन्सिलिंगचं असेल, हेल्थ प्रमोशन म्हणजे हायजीन करणं किंवा डाएट किंवा वॅक्सिनेशन असेल, अ, लहान बाळांमध्ये वॅक्सिनेशन असेल, वॅक्सिनेशन पण खूप इम्पॉर्टंट असतात, त्याच्या रिलेटेड हेल्थ प्रमोशन इन्क्लूड होतं. त्याच्यानंतर मॅनेजिंग मायनर इलनेस, ओटीसी ड्रग, कोल्ड, फिवर, पेन, ऍसिडिटी, असे छोटे छोटे इलनेस आपण मॅनेज करतो. म्हणजे डॉक्टर तरी काय करतोय रे, ते पण ट्रीटमेंट देतो ना, ते आपण पण देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मेन जो वर्क असतो ना मित्रांनो, ते असतं रेकॉर्ड मेंटेन. म्हणजे आता समजा एखादं शेड्यूल एक्स ड्रग असेल, शेड्यूल एच ड्रग असेल, तर असे जे ड्रग आहेत त्याचं रेकॉर्ड रेकॉर्ड मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे रेग्युलेशन असतं. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट असेल तर या ऍक्ट नुसार आपल्याला काय करावं लागतं, सगळं आपलं मेडिकल स्टोअर मध्ये जे आपण गोष्टी ठेवतोय त्याचं प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ओके. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, मेंटेन ॲडक्वेट स्टॉक, चेक एक्सपायरी डेट, अवॉइड शॉर्टेज. म्हणजे आपल्याला हे पण करणं गरजेचं आहे की समजा एखादा इमर्जन्सी पेशंट येतोय, तर त्या टाइमला आपल्या मेडिकलमध्ये तो ड्रग असला पाहिजे. तर ते स्टॉक मेंटेन करण्याचं काम, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करण्याचं काम पण फार्मासिस्टचं असतं. त्याच्यानंतर सगळे जे मेडिसिन असतात मित्रांनो एक्सपायर होतात. सो आपण आपल्या मेडिकल स्टोअर मध्ये तो मेडिसिन घेऊन आलो तर असंच ठेवून देतो का? त्याला किती दिवस झाले, तो एक्सपायर झालेला आहे का, त्या सगळ्या गोष्टी चेक करणं पण फार्मासिस्टचं काम आहे. कम्युनिटी फार्मासिस्ट मध्ये हे इन्क्लूड होतं. अवॉइड शॉर्टेज.
त्याच्यानंतर रेफरल सर्व्हिसेस, रेफर पेशंट टू अ डॉक्टर, सिम्टम्स आर सिरियस. आता समजा एखादा सिरियस पेशंट आपल्याकडे आलाय आणि तो म्हणतोय की बाबा मला मेडिसिन दे, मला बरं व्हायचंय, तर आपण त्याला देणार का? समजा त्याची कंडिशन खराब असेल तर तर आपण त्याला रेफर करणार की तू हॉस्पिटलमध्ये जा, तुला इंट्राव्हेनसची गरज आहे, तिथे तुझी व्यवस्थित ट्रीटमेंट होईल. तर हे पण कम्युनिटी फार्मसीचा रोल असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेग्युलेटरी रिक्वायरमेंट जर बघितलं ना, तर इकडे मस्ट बी रन बाय रजिस्टर्ड फार्मासिस्ट. आता कम्युनिटी फार्मसी जी असते ना मित्रांनो, हे रजिस्टर्ड फार्मासिस्टने रन केली पाहिजे. म्हणजे असं कोणी पण नाही की रन करू नाही शकणार. तिकडे जर समजा तसं झालं की फार्मासिस्ट नाहीये तरी पण तिकडे कोणीतरी डिस्पेन्स करतोय मेडिसिन, तर त्याला कानून शिक्षा होऊ शकते. त्याच्यासाठी पेनल्टीज वगैरे पण आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये दिलेले आहेत, फार्मसी ऍक्ट मध्ये दिल्यात. त्याच्यानंतर मस्ट कंप्लाय विथ ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट अँड फार्मसी ऍक्ट, मस्ट मेंटेन शेड्यूल H1 एक्स ड्रग रेकॉर्ड लायसन्ड बाय ड्रग कंट्रोल ऍडमिनिस्ट्रेशन. जे ड्रग कंट्रोल ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याचं लायसन भेटलं तर आपण कम्युनिटी फार्मसी चालवू शकतो किंवा ओपन करू शकतो. आता त्याच्यानंतर आहे मित्रांनो गुड फार्मसी प्रॅक्टिस. आता हे गुड फार्मसी प्रॅक्टिस मध्ये काय असतं? सगळ्या गोष्टी प्रॉपर असणं म्हणजे गुड फार्मसी प्रॅक्टिस. म्हणजे एखादा मेडिकल असेल किंवा तिकडे ज्या गोष्टी लिगली असतात, जे की व्यवस्थित ठेवणं असेल, मेडिसिनचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणं असेल, प्रोफेशनल स्टँडर्ड मेंटेन करायचं असेल. असं नाही आपण मेडिकल चालवतोय पण आपण शॅम्पू निरमाच विकतोय, काही उपयोग आहे का? सो मेडिकल स्टोअरचं म्हणजे फार्मसीचं तिकडे गुड फार्मसी प्रॅक्टिसेस पण असतात, ज्या थ्रू काय होतं, ethical, legal, and professional standard that pharmacists must follow to ensure safety, effective, and quality of use of medicine, well being to the patient. आता एखाद्या पेशंटला प्रॉपर ट्रीटमेंट देण्यासाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर असल्या पाहिजे. म्हणजे तो ड्रग सेफ असला पाहिजे, तो ड्रग इफेक्टिव्ह असला पाहिजे, आणि तो ड्रग जो त्या पेशंटने व्यवस्थित यूज केला त्याच्यासाठी जे स्टँडर्ड असतात, ज्या गोष्टी मेंटेन केल्या जातात, तिथे मित्रांनो गुड फार्मसी प्रॅक्टिस म्हणजे GPP इकडे येतं. आता मित्रांनो या GPPचं फुल फॉर्म पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. असे क्वेश्चन पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो कोणताही क्वेश्चन आपण इग्नोर करायचं नाहीये, कोणताही पॉइंट आपण इग्नोर करायचं नाहीये, ते आपले 2 मार्क असू शकतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो गुड फार्मसी प्रॅक्टिसेस मध्ये इथे एलिमेंट दिलेत, त्याच्यानंतर थोडस इकडे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पेशंट सेंट्रिक केअर. आता जेवढे पण आपण कम्युनिटी फार्मसिस्ट मध्ये गोष्टी हे करणार आहोत इन्क्लूड, ते सगळे मित्रांनो पेशंट सेंट्रिक असले पाहिजेत. म्हणजे पेशंटचं चांगलं व्हावा, माझं वाईट झालं तरी चालेल, मला इन्कम भेटला नाही तरी चालेल, पण पेशंटचं चांगलं झालं पाहिजे. हे आपलं मेन मोटो असला पाहिजे आणि मेन सेंट्रिक असला पाहिजे. पेशंट सेंट्रिक केअर, फोकस ऑन नीड, त्याच्यानंतर प्रेफरन्सेस अँड सेफ्टी ऑफ अ पेशंट. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे इथिकल अँड लीगल कंप्लायन्स, म्हणजे फॉलो ऑल लॉज, रेग्युलेशन्स अँड इथिकल कोड. तर मित्रांनो फार्मासिस्टनी काय केलं पाहिजे कम्युनिटी फार्मसी मध्ये ना, गुड फार्मसी प्रॅक्टिसेस साठी जेवढे पण लॉ आहेत, जेवढे पण रेग्युलेशन असतील, कुणाच्या अकॉर्डिंग, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट असेल आपला किंवा फार्मसी ऍक्ट असेल, तर या ऍक्ट नुसार जेवढे पण गव्हर्नमेंटचे लॉज आहेत, रूल्स आहेत, त्या रूल्सला फॉलो करून हे गोष्टी मेंटेन केल्या पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोफेशनल नॉलेज, कंटिन्युअस लर्निंग, एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस. आता हे कंटिन्युअस लर्निंग काय इम्पॉर्टंट असतं? सपोज एखादा मेडिसिन आहे मित्रांनो, तो खूप साईड इफेक्ट दाखवतोय हे आयडेंटिफाय झालंय, तर ती गोष्ट आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये ती मेडिसिन आहे का, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, अप टू डेट राहावं लागेल. जेवढ्या पण न्यूज असतात त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल, जेवढ्या पण गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स असतात त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. तर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा एखादा ड्रग कोणत्या कंडिशन्स मध्ये यूज केला जातो, त्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय असतात, त्याचे साईड इफेक्ट कशामध्ये आहेत. समजा एखादा डायबेटिक पेशंट आहे, त्यांना जर ड्रग द्यायचा आहे, तर आपल्याला त्याची कंडिशन समजून द्यावं लागेल ना, की ह्याला डायबेटिक आहे तर कोणता ड्रग पाहिजे. सपोज एखादी वुमन प्रेग्नेंट आहे, तर प्रेग्नेंट वुमन मध्ये आपण कोणताही ड्रग नाही देऊ शकत. सो आपल्याला प्रोफेशनल नॉलेज ठेवणं खूप गरजेचं आहे, आपल्या फील्ड बद्दलचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डॉक्युमेंटेशन. आता सपोज तुम्ही जर DMER मध्ये सिलेक्ट झालात ना, DMER मध्ये तरी वर्किंग खूप चांगली आहे.
पण DHS झेडपी मध्ये ना डॉक्युमेंटेशनचं वर्किंग खूप खराब आहे. जर असं बघायचं म्हणलं तर DMAR खूप चांगलं आहे, अपॉर्च्युनिटी पण खूप चांगली आहे. तर आपण तयारी करायची आहे, ठीक आहे. तर डॉक्युमेंटेशनचं वर्क असतं, म्हणजे जेवढे पण डॉक्युमेंट असतात, मेडिसिन तुम्ही गव्हर्नमेंटचे घेताय, तर तिथे किती मेडिसिन आधीचे आहेत, किती स्टॉक आहे, बिल जनरेट होतो त्याच्यानंतर अशा सगळ्या गोष्टी मित्रांनो मेंटेन करणं गरजेचं आहे. प्रिस्क्रिप्शनचं रेकॉर्ड मेंटेन करण्याचं गरजेचं आहे. काउन्सिलिंग, ऍडव्हर्स इव्हेंट या सगळ्या गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कॉन्फिडेन्शियलिटी, कीप पेशंट डेटा प्रायव्हेट अँड सिक्युअर. आता जेवढं पण पेशंटचा डाटा असतो, म्हणजे समजायला एखाद्याला कोणता डिसीज असेल, एखाद्याला कुठला प्रॉब्लेम असेल, तर या सगळ्यांचा डाटा फार्मासिस्ट कडे येतो. तर त्यांचा डाटा व्यवस्थित सिक्युअर ठेवणं हे पण फार्मासिस्टचं काम असतं. त्याच्यानंतर कम्युनिकेशन, क्लिअर कम्युनिकेशन विथ पेशंट्स अँड हेल्थ केअर प्रोफेशनल. तर मित्रांनो, फार्मासिस्टचं जे बोलणं असतं ते क्लिअर असलं पाहिजे. जसं मी आता सांगतोय ना, की माझं व्हॉइस क्लिअर येतोय का, तसं फार्मासिस्टचा आवाज मित्रांनो त्या पेशंटला क्लिअर झालं पाहिजे, किंवा जे कम्युनिकेशन फार्मासिस्ट हेल्थ केअर प्रोफेशनल सोबत करतोय किंवा पेशंट सोबत करतोय हे पण गरजेचं आहे. कारण आजकाल तुम्ही जर टॅबलेटचे नावं बघितले ना मित्रांनो, फार्मास्युटिकल कंपनी सगळ्या एकाच हे केलेलं आहे. सेम सेम नावाचे मेडिसिन्स असतात. पॅरासिप असेल, पॅरासिटामॉल असेल, पॅराझिप असेल, असे खूप सारे नाव आहेत की इन्ग्रेडियंट एकच असतो. तर फिजिशियनने समजा एक नाव तिकडे लिहून दिलंय आणि आपण एक पेशंटला देतोय, हे चालेल का? नाही ना चालणार गाईज. किंवा समजा एखादा पेशंट येतो आणि तो काय म्हणतो, त्याला नॉलेज नसतं, तो काय म्हणणार सिपोडॉक्सिन द्या. आपण सिप्रोफ्लेक्झासिन दिलं तर चालेल का? म्हणतोय पेनिसिलिन मधलं कोणतं तर समजा अमॉक्झिसिलिन द्या म्हणतोय. आपण ते ऐकून पेनिसिलिनच देतो किंवा डॉक्सिसायक्लिन असं ऐकून कन्फ्युजन होऊ शकतं ना. सो फार्मासिस्टचं जे कम्युनिकेशन असतं, पेशंट सोबत असेल किंवा फिजिशियन सोबत असेल, हे क्लिअर असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी आणि स्टोरेज, मेंटेन प्रॉपर स्टॉक, स्टोरेज कंडिशन ऑफ मेडिसिन, क्वालिटी अशुरन्स, इन्शुअर क्वालिटी अॅक्युरेसी इन डिस्पेन्सिंग, लेबलिंग अँड मेडिकेशन यूज. तर मित्रांनो, हे जे आहे ना, या सगळ्या गोष्टी जर समजा एखादा मेडिकल स्टोअर परफॉर्म करत असेल, डेली त्याच्या स्टोअरमध्ये या सगळ्या गोष्टी होत असेल, म्हणजे पेशंट सेंट्रिक केअर असेल, जेवढे पण लॉज आहेत तो फॉलो करत असेल, प्रोफेशनल नॉलेज त्याच्याकडे असेल, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करत असेल, कम्युनिकेशन व्यवस्थित असेल, इन्व्हेंटरी स्टोरेज व्यवस्थित असेल, क्वालिटी अशुरन्स असेल, तर मित्रांनो ते काय असणार आहे, एकदम चांगलं स्टोअर असणार आहे. आणि तो काय फॉलो करतोय, गुड फार्मसी प्रॅक्टिसेस फॉलो करतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो रोल ऑफ फार्मासिस्ट अंडर गुड फार्मसी प्रॅक्टिस, प्रोव्हाइड ॲक्युरेट मेडिसिन, चेक फॉर इंट्रॅक्शन, एज्युकेट पेशंट, मॉनिटर थेरपी आउटकम, रिपोर्ट ॲडवर्स ड्रग रिॲक्शन, सपोर्ट पब्लिक हेल्थ, मेंटेन इथिकल बिहेवियर. म्हणजे जे आपलं बिहेवियर असतं ते पेशंट सोबत व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणजे समजा आता मी रिसेंटली ना खूप सारे जे फार्मासिस्ट बघतोय, ते बिझनेस चालवण्यासाठी काय करतात. आता नॉर्मल जे मेडिकल स्टोअर असतं आपल्या गावामध्ये, किंवा एक छोटं मेडिकल स्टोअर असेल, तर त्या मेडिकल स्टोअरला मित्रांनो पॉसिबल नाहीये की एवढ्या कंपनीचे सर्व ब्रँड ठेवतोय आपण, हे पॉसिबलच होणार नाहीये. आता समजा एखादा पेशंट पॅरासिटामॉल टॅबलेट त्याला पाहिजे असेल, कंटेंट तर सगळीकडे सेम आहे, पण एक पर्टिक्युलर ब्रँडचं तो घेऊन येत आहे. सपोज डोलो घेऊन येत आहे, डोलोची ट्रिप आणतोय. तर फार्मासिस्ट काय करतो, यार पॅरासिटामॉलच आहे ना माझ्याकडे बाबा, पॅरासिप आहे दुसऱ्या कंपनीची आहे, ही एकच आहे. पण तिथे काय म्हणतो, तो जो पेशंट आहे, नाही नाही मला हेच पाहिजे, हेच पाहिजे, हेच कलर पाहिजे, असं म्हणतो. आणि तिकडे आपलं त्या पेशंट सोबतच थोडं वाद होतो, किंवा काय होतं की थोडं प्रॉब्लेम क्रिएट होतो. सो फार्मासिस्टचं इथिकल बिहेवियर असणं पण गरजेचं आहे. अवॉइडिंग फ्रॉड, माल फंक्शनिंग, जे काही वेगवेगळ्या गोष्टी असतात, तर ते न होण्यासाठी प्रोफेशनल बिहेवियर असलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन इज लीगल रिटन ऑर इलेक्ट्रिक इन्स्ट्रक्शन फ्रॉम रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर टू फार्मासिस्ट ऑथोरायझिंग द डिस्पेन्सिंग ऑफ स्पेसिफिक मेडिकेशन टू द पेशंट. तर मित्रांनो, प्रिस्क्रिप्शन जे असतं ना, हे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर काय करतं मित्रांनो, राईट करतं. आणि हे लिगली कन्सिडर केलं जातं. कशासाठी? एखाद्या पेशंटला पर्टिक्युलर मेडिसिन द्यायचं आहे, हे
फार्मासिस्टला समजलं पाहिजे आणि फार्मासिस्ट तो ड्रग काय करणार, डिस्पेन्स त्या पेशंटला करणार. हे कशाच्या बेसिसवर, प्रिस्क्रिप्शनच्या बेसिसवर. आता प्रिस्क्रिप्शन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, तर मित्रांनो पार्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन मध्ये डेट असेल, डेट ऑन विच प्रिस्क्रिप्शन इज रिटन. त्याच्यानंतर मित्रांनो इकडे पेशंट इन्फ्रो असेल, पेशंटचं नाव असेल, पेशंटचं एज असेल, सेक्स असेल, वेट असेल, वेट स्पेशली फॉर चिल्ड्रन. कारण डोस कॅल्क्युलेशन जर बघितलं ना, पेशंट मध्ये डोस कॅल्क्युलेशन कसं होतं मित्रांनो, त्यांचं बॉडी वेट कॅल्क्युलेट करून तिकडे डोस दिला जातो. त्याच्यानंतर मित्रांनो सुपर प्रिस्क्रिप्शन असेल, म्हणजेच द सिम्बॉल आर एक्स मीन्स टेक थ्रू ऑर रिसिप्ट. त्याच्यानंतर इन्स्क्रिप्शन असेल, कंटेन नेम ऑफ ड्रग, स्ट्रेन, डोसेज फॉर्म, क्वांटिटी. सबस्क्रिप्शन असेल, डायरेक्शन्स टू द फार्मासिस्ट हाऊ टू मिक्स कंपाऊंड. सपोज एखादं मिक्सिंगचं मेडिसिन असेल ना, आजकाल हे खूप कमी झालंय, हे आजकाल चलतच नाही जर बघितलं तर. तर हे कसं मिक्स करायचं त्याच्या रिलेटेड गायडन्स पण प्रिस्क्रिप्शन मध्ये दिलं जातं. सिग्नेचर म्हणजे डायरेक्शन टू द पेशंट, टेक वन टॅबलेट टॉईस डेली आफ्टर. म्हणजे पेशंट कशा पद्धतीने जे टॅबलेट आहे ते कन्झ्युम करणार किंवा त्याचा यूज कसं करणार आहे ते. प्रिस्क्रायबर इन्फो म्हणजे ते डॉक्टर, कोणत्या डॉक्टरने ते प्रिस्क्रिप्शन राईट केलंय, त्याच्या हॉस्पिटलचं नाव असेल, त्याचं कॉन्टॅक्ट नंबर असेल आणि त्याचं रजिस्ट्रेशन नंबर असेल. जसं आपलं फार्मसीचं रजिस्ट्रेशन नंबर असतं ना, तर मित्रांनो एमबीबीएसचं पण जे काही रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असतात त्यांचं पण रजिस्ट्रेशन नंबर असतं, त्यांचं पण रजिस्टर असतं. त्याच्यानंतर रिफिल इन्फ्रो वेअर द प्रिस्क्रिप्शन कॅन बी रिफिल्ड अँड हाऊ मेनी टाइम्स, याच्या रिलेटेड पण इकडे गोष्टी असतात. त्याच्यानंतर मित्रांनो प्रिस्क्रिप्शनचे ना टाईप आहेत. एक पहिलं प्रिस्क्रिप्शन असतं सिम्पल, फॉर वन ऑर टू मेडिसिन युजली नॉन कंपाऊंडेड. सिंपल प्रिस्क्रिप्शन जे असतं ना, तर त्यामध्ये काय असतं मित्रांनो, एक किंवा दोन मेडिसिन असतात आणि नॉन कंपाऊंडेड असतात. म्हणजे सिंगल मेडिसिन, सपोज पॅरासिटामॉल आहे तर पॅरासिटामॉलच. तर असे मेडिसिन सिंपल प्रिस्क्रिप्शन मध्ये राईट करतात. त्याच्यानंतर आहे कंपाऊंड, कंटेन इन्स्ट्रक्शन टू मिक्स टू ऑर मोर इन्ग्रेडियंट. तर त्याने कंपाऊंड प्रिस्क्रिप्शन आजकाल तेवढे चलतच नाहीत, किंवा तुमच्या जर समज मेडिकलमध्ये तुम्ही काम करताय ना, असे प्रिस्क्रिप्शन तुम्ही बघितले पण नसतील. त्याच्यानंतर आहे कंट्रोल्ड रेग्युलेटेड. तर मित्रांनो कंट्रोल आणि रेग्युलेटरी प्रिस्क्रिप्शन जे असतात ना, तर या प्रिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो जे प्रिस्क्रिप्शन थ्रू ड्रग दिले जातात, जसं की शेड्यूल एच असेल, शेड्यूल H1 असेल किंवा शेड्यूल एक्स असेल, ड्रग इन्क्लुडिंग नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, तर हे अशा स्पेशल प्रिस्क्रिप्शन थ्रू दिले जातात. त्याला काय म्हणतात, कंट्रोल्ड अँड रेग्युलेटेड प्रिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर आजकाल खूप साऱ्या हॉस्पिटलमध्ये चालतंय मित्रांनो इलेक्ट्रॉनिक ERX. तर मित्रांनो इलेक्ट्रॉनिकली काय होतं, मेडिसिन राईट केले जातात आणि फार्मासिस्टच्या कॅम्प्युटरवरती ते ऑटोमॅटिकली जातं, डिजिटल जातं, ज्याच्या थ्रू एरर होण्याचे चान्सेस पण खूप कमी आहेत. आणि आधी जर बघितलं असतं तर ते फार्मासिस्टला ओळखूच येत नाही. डॉक्टर एवढं असं लिहितात ना, भयानक खतरनाक लिहित होते. आजकाल थोडस ते कमी झालंय, अजून काही ठिकाणी चालतंय, पण इलेक्ट्रॉनिकली पण प्रिस्क्रिप्शन आलेले आहेत. त्याच्यानंतर आहे वर्बल. आता हे वर्बलचं इकडे जे आहे ना, ते प्रिस्क्रिप्शन मध्ये येतं, पण हे पण चलत नाहीये तेवढं. गिवन बाय द डॉक्टर ओरली, नॉट प्रिफर्ड और लीगल इन मेनी कंट्रीज. वर्बली मित्रांनो तेवढं चलत नाहीये, ही ओल्ड मेथड आहे. ठीक आहे, तर या पॉइंट वरती एखादा क्वेश्चन तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो आणखीन एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे ज्यावरती क्वेश्चन येतं, त्याच्यामध्ये ऍब्रिव्हेशन. तर मित्रांनो हे ऍब्रिव्हेशन जे असतात ना, प्रिस्क्रिप्शन वरती यूज केले जातात. जसं की समजा डॉक्टर काय करणार, असं पॅरासिटामॉल नाव लिहिणार असं कस तरी, आणि त्याच्या समोर असं BID लिहिणार. आता हे BIDचं मीन काय होतं हे फार्मासिस्टला माहिती असणं गरजेचं आहे. जर मेडिसिन द्यायची असेल आणि त्या पेशंटला व्यवस्थित सांगायचं असेल ना, तर BIDचं म्हणतो टू टाइम अ डे. सपोज एखादी मेडिसिन जर फिजिशियनने दिली पेशंटला, आता त्याच्या समोर जर BID लिहिलेला असेल तर ह्याचा अर्थ असणार आहे दोन वेळेस दिवसातून ती कन्झ्युम करायचे, मॉर्निंग आणि इव्हिनिंग असं काहीतरी टाइम असेल ज्याच्यामध्ये BID दिले असेल, ट्वाईस अ डे. त्यानंतर मित्रांनो दुसरा जो हे अब्रिव्हिएशन आहे ते आहे TID. TID मीन्स मित्रांनो थ्री टाइम्स अ डे. QID मीन्स फोर टाइम्स अ डे. PO मीन्स बाय माउथ. PRN मीन्स ऍज नीडेड.
HS means at bedtime. TS means immediately. QD means once a day. आणि SOS मीन्स इफ नीडेड इन एमर्जन्सी. सपोज जर एमर्जन्सी मध्ये लागणार असेल तरच ते घेणार. आणि मित्रांनो PRN मीन्स ऍज नीडेड. SOS आणि PRN मध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये. PRN मीन्स सिम्पल मिनिंग आहे ऍज नीडेड म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा. आणि SOS मध्ये इफ नीडेड इन एमर्जन्सी, फक्त एमर्जन्सी मध्येच ते यूज करणार मेडिसिन. ठीक आहे. त्यानंतर हा एक जो टेबल आहे हा टेबल पण खूप इम्पॉर्टंट आहे. या टेबलवरती पण क्वेश्चन बनतात. तर मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे रिटेल फार्मसीचा मिनिमम एरिया किती असतो. सपोज एखाद्याला फार्मसिस्टला जर मेडिकल स्टोअर ओपन करायचा असेल तर त्याचा पहिला जो रिक्वायरमेंट असतो तर स्टोर एरिया. तर मित्रांनो रिटेल फार्मसीचा स्टोर एरिया हा 10 स्क्वेअर मीटरचा असतो. त्याच्यानंतर होलसेल फार्मसी जे डिस्ट्रीब्युटर असतं त्याचा एरिया 15 स्क्वेअर मीटर असतो. कंबाईन होलसेल फार्मसी आणि रिटेल तर त्याचा पण एरिया 15 स्क्वेअर मीटर असतो. ठीक आहे. हे पण इम्पॉर्टंट टेबल आहे. हे पण तुम्ही करून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो नेक्स्ट टेबल तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि मला तर वाटतं की या टेबलवरती सॉरी ते दुसऱ्या रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट मध्ये एक टेबल आहे ते. इकडे ना मित्रांनो आणखीन एक पॉइंट आहे जे की कम्युनिटी फार्मसी मध्ये इम्पॉर्टंट आहे. तर ते म्हणजे फार्मसी अँड थेरपेटिक कमिटी. तर मित्रांनो कोणत्या पण जे बिग हॉस्पिटल असतात ना तर या हॉस्पिटलमध्ये एक कमिटी असते. तर ती कमिटी काय करते किंवा या कमिटीचं नाव काय असतं फार्मसी अँड थेरापेटिक कमिटी. आता या कमिटीचं मित्रांनो वर्क काय असतं आणि ही कमिटी कोणत्या कोणत्या व्यक्तीने बनलेली असते. इट इज ऍडवायझरी ग्रुप ऑफ मेडिकल स्टाफ अँड सर्व्स ॲज अ ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन बिटवीन मेडिकल स्टाफ अँड फार्मसी डिपार्टमेंट. आता मित्रांनो मेडिकल स्टाफ आणि फार्मसी डिपार्टमेंटचं कम्युनिकेशन क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. ते गरजेचं का आहे. सपोज एखादं एमर्जन्सी कंडिशन असते तर त्या कंडिशन मध्ये सपोज एमर्जन्सी मेडिसिन्स लागतात. आता डॉक्टर काय स्वतःच्या हाताने ट्रीटमेंट देत नाही किंवा स्वतः एखादी मेडिसिन तिकडे बनवून देत नाही. ते पण काय करतं फार्मसी मधून ज्या मेडिसिन येतात त्यांचाच यूज करून ते पेशंटला वाचवतात. ठीक आहे. म्हणजे त्यांचं काम करण्यासाठी आपण खूप गरजेचं आहोत. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये डॉक्टरचं इन्कम जर येत असेल ना तर त्याच्यातला ऑक्सिजन आपण आहोत मित्रांनो. आपल्याला जर फार्मासिस्टला जर मेडिकल सिस्टीम मधून बाहेर काढलं ना तर हे लोक घरी बसतील. याला कुणी विचारणार पण नाही. आपण आहोत, आपण फार्मासिस्ट आहोत, आपण मेडिसिन बनवतोय म्हणून ह्यांची दुकानं चालतायत. ठीक आहे. तर आपण स्वतःवर प्राऊड केलं पाहिजे. आपल्या फील्डवर आपण प्राऊड केलंच पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो ही जे फार्मसी आहे फार्मसी डिपार्टमेंट असतं आणि मेडिकल स्टाफचं ह्यांचं कम्युनिकेशन व्यवस्थित चालण्यासाठी काय होतं फार्मसी अँड थेरपेटिक कमिटी असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा एखाद्या मेडिसिनचं इफेक्ट चांगलं नसेल किंवा डॉक्टरला वाटतं की एखादी पर्टिक्युलर मेडिसिन आपल्या फार्मसीत असली पाहिजे त्याचा इफेक्ट चांगला आहे. किंवा फार्मासिस्टला वाटतं की यार ही जे मेडिसिन आहे ह्याचं ऑर्डर मी टाकतोय पण येत नाहीये. तर ह्याचं क्लिअर कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. तर ते क्लिअर कधी होणार. आता डॉक्टर समजा एखादा प्रायव्हेट डॉक्टर आहे तिकडे मालक असतात ते काय करतात त्यांच्या एंडने असतात आणि तिकडे डॉक्टर पण हायर केलेले असतात. सो अशा ठिकाणी तीन गोष्टीचं कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो यासाठी काय केलेलं आहे फार्मसी आणि थेरपेटिक कमिटी निर्माण करण्याचं काम हॉस्पिटलमध्ये केलं जातं. आता हे बिग हॉस्पिटल किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात ना त्याच्यामध्ये हे स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं. बाकी हॉस्पिटलमध्ये फॉलो केलं जात नाही. WHO Farm Committee in hospital setting responsible for overall pharmaceutical care termed as pharmacy and therapeutic committee म्हणजेच PTC. तर मित्रांनो हे WHO ने काय केले फॉर्म केलेली कमिटी आहे. WHO ने ही पहिल्यांदा कम्युनिटी बनवली जे की या कमिटीमध्ये काय केलं जातं तिकडे गाईडलाईन्स दिल्या जातात. आता गाईडलाईन्स कशा की मिनिमम 6 मीटिंग शुड बी हेल्ड इयरली. तर या कमिटीमध्ये मित्रांनो कमीत कमी 6 मीटिंग एका वर्षात झाल्याच पाहिजेत. त्याच्यानंतर गाईडलाईन्स फॉर इन्क्लुजन अँड नॉन इन्क्लुजन ऑफ ड्रग इन हॉस्पिटल फॉर्म्युली आर फ्रेम्ड बाय PTC. आता याच्यामध्ये
हे जे पीटीसी मध्ये एक मीटिंग होणार आहे, त्या मीटिंग मध्ये डिसाईड केलं जातं की कोणते मेडिसिन जे असणार आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण ठेवणार आहेत, कोणत्या कंपनीला आपण प्रेफरन्स देणार आहोत, कोणतं फॉर्म्युलेशन आपण ठेवणार आहोत. तर या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन इकडे डिस्कस केली जाते. The committee recommends policies for drug evaluation, selection and therapeutic use. त्याच्यानंतर मित्रांनो हे कमिटीचं जे म्हणजे या कमिटीमध्ये कोणते कोणते लोक असतात त्याचं इकडे दिलंय. आता मित्रांनो याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये फिजिशियन्स असतात. हे जे पीटीसी आहे याच्यामध्ये काय असतं, फिजिशियन ऍटलिस्ट 3 अपॉइंटेड ऍज चेअरपर्सन ऑफ पीटीसी. मित्रांनो कमीत कमी 3 फिजिशियन असले पाहिजेत आणि या 3 पैकी मित्रांनो पीटीसीचा एक चेअरमन असणार. त्याच्यानंतर फार्मासिस्ट युजली वर्क्स ॲज अ सेक्रेटरी. तर मित्रांनो इथे जो फार्मासिस्ट असणार आहे, आपला भाऊ आपली बहीण जे असणार आहे, म्हणजे आपण फार्मासिस्ट आहोत म्हणून म्हणतोय, तर त्याला सेक्रेटरी बनवलं जातं. ठीक आहे, पण जो चेअरपर्सन असतो त्याचा डिसिजन फायनल असतो. म्हणजे जसं आपण आयपीएल गावाकडे होतं किंवा आयपीएल मॅच वगैरे होतात, पंचांचा निर्णय अंतिम राहील. तर फार्मासिस्ट ऍज अ सिक्युरिटी किती जरी काम केला तरी पण त्याला चेअरपर्सनच ऐकावं लागतं, म्हणून आपल्या फील्डची थोडीशी हालत खराब आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नर्स. आता नर्स पण खूप इम्पॉर्टंट आहे ना. फिजिशियनने प्रिस्क्रिप्शन दिलं, फार्मासिस्टने राईट केलं, आता नर्स इंजेक्ट करणारी आहे. फायनल तर वर्क त्यांचंच असणार आहे ना. तर नर्सचं रिप्रेझेंटेशन पण या कमिटीमध्ये असणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी नर्स पण असणार आहे. त्याच्यात ऍडमिनिस्ट्रेटर, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ हॉस्पिटल ऍडमिन, म्हणजे कुणाचं हॉस्पिटल आहे तर त्यांचं एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्यक्ती असणार आहे, तो सर्वात प्रमुख काम करतो. हे बाकी सगळे नावाला असतात. त्याच्यानंतर क्वालिटी अशुरन्स कोऑर्डिनेटर असतात त्याच्यात. एनी अदर मेंबर अप्रोप्रिएट, म्हणजे आणखीन अदर मेंबर पण याच्यामध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे. अ, तर मित्रांनो हा पॉइंट आपला इकडे कव्हर होतोय. आता इकडे एक्झाम्पल जर बघितले ना, एम्स असेल, त्याच्यानंतर ओपोलो हॉस्पिटल असेल, टाटा मेमोरियल असेल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, तर या सगळ्यांमध्ये ना पीटीसी असते. ठीक आहे. ही जी कमिटी आहे ना, तर ही कमिटी असते आणि चेअरपर्सन सिनियर डॉक्टर फिजिशियन अँड रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऍक्ट ॲज अ सेक्रेटरी म्हणून इकडे मित्रांनो रजिस्टर्ड फार्मासिस्ट काम करतो. आता मित्रांनो या पॉइंट वरती ना हे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत जे नोट्स मध्ये मी इन्क्लूड केलेत. आता नोट्सचा मिनिंग काय होतो, तर मित्रांनो नोट्स म्हणजे काय, बुक कॉपी पेस्ट केलेली नसते. आता मी काय करतो, ज्यावेळेस नोट्स प्रिपेअर करतो, बुक रीड करतो आणि त्या बुक मधून पॉइंट एक्स्ट्रॅक्ट करतो की कोणत्या पॉइंट वरती क्वेश्चन बनतात किंवा एखादी कन्सेप्ट समजण्यासाठी कोणते पॉइंट लागतात, त्यानुसार नोट्स बनवतो. आणि नोट्सचा मिनिंग पण तेच असतो. बिनकामाचा फापट पसारा म्हणजे नोट्स त्याला म्हणलं जात नाही, ते बुक असू शकतात. तर त्याच्यासाठी आपण कम्युनिटी फार्मसीचे जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते मेन्शन केलेलं आहे या नोट्समध्ये. तेवढेच पॉइंट तुम्हाला व्यवस्थित तुम्ही केले तर तुमचं इझिली याच्यामध्ये तुमचे जे 2 मार्क आहेत किंवा 4 मार्क असणार आहेत, तर ते 4 मार्क तुमचे कव्हर होऊन जातील. ठीक आहे. तर आता हा क्लास